ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। असीमची आज प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालाय। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर व्हावा अशा स्वरूपाचे कलम होते, म्हणजे जे कलम त्याच्यावर लावले ते गुन्हा नोंदवताना आणि त्याच्यामध्ये 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसलेले सगळे कलम असल्यामुळे साधारणतः अशा प्रकरणामध्ये जामीन होत असतो। परंतु जामीन देताना कोणते कारण लक्षात घेतले हे नक्कीच बघणं उत्सुकतेचं ठरेल। आम्ही त्याची वाट बघतोय। परंतु एकीकडे याचं जरूर वाईट वाटते की अशा पद्धतीने केवळ कलमांचा आणि शिक्षेचा म्हणजे त्या कलमांमध्ये शिक्षा किती आहे याचा विचार करून प्रक्रियावादी पद्धतीने जामीन होणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटते। न्यायाधीशांची याच्यामध्ये कोणती चूक नाही, त्यांनी प्रक्रियांचा विचार करून जामीन दिलेला आहे। परंतु प्रशांत कोरटकर आता पुराव्यांवर दबाव आणणं, साक्षीदार आणि ते फोडणं, माहिती लपवणं अशा मोठ्या प्रकारच्या कामांमध्ये गुंतला जाऊ शकतो। त्यांनी जर कोणत्याही तरतुदी म्हणजे ज्या अटींच्या आधारे त्याला जामीन मिळणार आहे त्या अटींचं पालन केलं नाही तर त्याचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करू। नक्कीच सर। असीमजी, मात्र या संदर्भात काही कोर्टात ज्यावेळेला युक्तिवाद सुरू होता त्यावेळेला काही समज कोरटकरला देण्यात आली होती का कोर्टाकडनं? तसं काही झालं नाही। जी, धन्यवाद असीमजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर